आणि शेवटचा क्षण किंवा 3 दिवस गोड व्हावा. मग आपण आपल्या ह्या मनुष्य देहामध्ये येऊन अंतकाळ गोड व्हावा, तो दिवस गोड व्हावा यासाठी केलं होतं अठ्ठास. आपला अठ्ठास काय चाललाय आणि चालला नसेल तर परत करावं, याच्यासाठी परमार्थ आहे. तुम्हाला सांगणं म्हणजे सूर्याला नमस्कार करणं किंवा एखाद्या काजव्याने ओवाळण्यासारखं होणार आहे की समुद्राला ओंजळभर पाण्याचा अर्थ देण्यासारखं होईल. खाली सांगायचं म्हणलं तुम्ही ज्ञानी मंडळी आहात वयोवृद्धात, तुम्हाला सांगायचं म्हणलं की हातीचे सुबर कुत्र्याने भुकल्यासारखं होईल. तरी सुद्धा गोड करून घ्या. मी माझं सांगणार नाही, माझी बुद्धी ही छोटी असेल, माझी बुद्धी कमी वयाची असेल, माझा अनुभव कमी असेल, पण ज्ञानेश्वर महाराज तुकोबारायांचा अनुभव मी तुमच्या समोर शेअर करणार आहे. जे ज्ञानेश्वरी मधनं आहे ते तुमच्या समोर समय सूचकता पाळून मी तुम्हाला अगदी सांगणार आहे. परमार्थ हे महाधन आहे आणि ते महाधन काय आहे आणि याचसाठी केला होता अठ्ठास. तो अठ्ठास कशासाठी करायचा आहे, तो अठ्ठास मला तुम्हाला मांडायचा आहे. आणि जर तो अठ्ठास मांडणारी माणसं कमी झाल्यात, आता माणसं रूपाला दिसतात पण माणसं अठ्ठास मांडणारे नाही झाली, खरं परमार्थ सांगणारे बी नाही राहिले आणि खरं परमार्थ ऐकणारे बी नाही राहिले. मला तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटते की तुम्ही बरेचसे कीर्तनकार, बरेचसे प्रवचनकार खरे सांगणारे ऐकले असावेत. त्यात मग माझा विषय जर तुम्ही ऐकलात तर मला वाटतंय की तो विषय जसाच्या तसा तुकोबारा ज्ञानोबाराचा विषय असणार आहे. तर थोडासा त्या विषयाला हात घालायचा आहे आपल्याला. मनुष्य देह ऐसा लाभ आहे, परत मिळणार नाही. शेवटची पाळी त्याला प्रमाण आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. वर्म चुकल्यानंतर आपल्याला परत जन्माला यावं लागतं. याचा अर्थ आपल्याला परत भौतिक जन्म घेतले असावेत असा होतो. मग किती 184 योनीचा पार करून हा नरदेह मिळालाय. तो कुठले मनुष्याच्या 184, तर 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावा, जलचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किरणामध्ये घ्यावा, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 30 लक्ष योनी पशुच्या घरी, मानवा भितरी 4 लक्ष. 184 तर त्यात शेवट आहे ना, नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा आणि तयाचा मातेरा केला मुळे. नामदेव महाराज म्हणतात की मात्र केलं रे तो जीवा, की तुला 184 योनी पार करून हा जो नरदेह मिळालाय, काककालीन आंधळ्यांनी टाळी वाजवावी आणि मनुष्य कावळा हातात यावा असा मनुष्य देह तुला प्राप्त झालाय. पण तुला कळाला नाही. का कळाला नाही असं का म्हणलं असेल तर तुला कळाला नाही, तुला देव होण्यासाठी मनुष्य देह मिळाला होता. मी म्हणलं देव करण्यासाठी नाही, देव होण्यासाठी मिळाला होता. तर आपण देव होण्याचा मार्ग आपल्याला न कळाल्यामुळं की आपण मनुष्य देह मिळून सुद्धा आपल्याला कळाला नाही असं म्हणता येईल. अमोलिक रत्न जोडिले रे तुझं कार्य ब्रह्म बेज न ओळखसी. ज्ञानेश्वर महाराज प्रतिपादन करून सांगतात, हे जीवा चालबाजी करू नको. परमार्थ हे दिखाव्याचा नाही, परमार्थ हे होण्याचा मार्ग आहे. परमार्थ हा दिखाव्याचा मार्ग नाही. मी करतो हा परमार्थ नाहीये, मी करणार आहे हा परमार्थ नाही. आज आळंदी पंढरपूरची वारी सोडून मी या ठिकाणी आलोय, पण कितीतरी लोक पंढरपूरकडे निघालेत, आज लाखोने निघालेत. पांडुरंग परमात्म्याच्या पर्यंत कोण जातंय मला नाही वाटत. एखादा विरळा असा, एखादा भगवंताकडे निघणारे सगळेच निघाल्यात. कोण ज्ञानेश्वरीचं माध्यम घेतलंय, कोण हरिपाठाचं माध्यम घेतलंय, कोण कीर्तनाचं माध्यम घेतलंय, कोण व्यासपीठाचं माध्यम घेतलंय, पण सगळेच निघाल्यात. पण भगवंतापर्यंत कोण पोचणार मला नाही वाटत कोण पोचल म्हणून. कारण भगवंतापर्यंत जाताना निसंग व्हायचंय आणि संघ तर आम्ही सगळा करत चाललोय. एकतर दोन्ही संसार करत चाललोय. एकतर आपला जो आई वडिलांनी घालून दिलेला संसार आहे आणि दुसरा तरी परमार्थ हा बी एक संसार आहे. आज माझ्याकडे कितीतरी पालख्या आल्या, त्यात प्रत्येक पालखी चालक म्हणतो माझ्याकडे मी पालखीचा मालक आहे. आणि आम्ही काय म्हणतोय, जे अज्ञानी जीव आहे आम्ही घराचे मालक आहे. म्हणजे ते बी संसार तेवढाच आहे आणि हा संसार आहे. मग हा सोन्याचा असेल, हाच लोखंडाचा असेल, पण सोन्याची बेडी काय आणि लोखंडाची बेडी काय, मग आपण सुटल का? ज्ञानेश्वर महाराज म्हणले, जीवा ए मज चिस्तव झाले परी म्या नाही केले
ऐशी जो झाले तले तो सुटला गा. मग ह्यातलं मी नाहीये असं कधी होईल? परत जन्म नाही ना, हे जर नाही कळलं तर. आज काय विषय चाललाय परमार्थाचा? परमार्थ एक तर मानून चाललाय का जाणून चाललाय? मानून चाललाय. भगवंत हाचं अस्तित्व एक बाजूला आहे आणि भगवंत करणं एक बाजूला चाललंय. आपण अनुकरण भक्ती करतो, बद्धजीव अनुकरण भक्ती करतो. आता पंढरपूरला चाललेले लोक बरेच जण बिगर माळाचे पंढरपुरात चालले, कितीतरी औषधी पंढरपुरात चालल्यात. आज उदाहरण द्यायचं म्हणलं की पंढरपुराच्या नदीमध्ये आता उतरत्यात सकाळी 3 वाजता. तसं बाबा माझ्या समोर बसल्यात, सकाळी 3 वाजता उतरले होते. उतरल्यानंतर त्यांनी चंद्रभागेत दर्शन घेतलं. दर्शन घ्यायचं, चंद्रभागेत आंघोळ करायची ठरली. पायजमा शर्ट होता, त्यांनी घडी घालून डोक्याला गुंडळलं. आता घडी घालून डोक्याला गुंडळल्यानंतर चप्पल कुठे ठेवायचंय? चप्पल नवी होती म्हणून बाबा काय केलं, त्यांनी तिथं डोक्यावर ठेवू शकत नाही, एक खड्डा केला, वाळूच्या खड्ड्यात चप्पल काढली. चप्पल त्या वाळूच्या खड्ड्यात केला, चप्पल काढल्यानंतर ते आंघोळीला गेले. नंतर प्रसन्न ट्रॅव्हल्स एक उभी होती, तिथनं माणसं भरपूर उतरत होते. त्यांना तेही नवीन होते. त्यांना असं वाटलं चंद्रभागेमध्ये आंघोळ करायचं म्हणलं की तिथं काय करायला लागेल? चप्पल वाळूत गाडायला लागेल आपली. सगळ्यांनी चप्पल वाळूत गाडली आणि त्याला पहिलं जे आंघोळ करायला गेला होता त्याला काय वाटलं की आपली चप्पल परत आल्यानंतर मिळावं म्हणून त्यांनी महादेवाची पिंड बनवली, वाळूची महादेवाची पिंड बनवली. जेव्हा परत आला ना तर सगळे अर्धी चंद्रभागा महादेवाची पिंडीनं भरलेली होती. म्हणजे आपण थोडक्यात काय करतो? अनुकरण करतो की आपल्या बापदादांनी माळ घातली, मी पण घातली पाहिजे. आपल्या बापदादांनी आळंदी पंढरपूर केलं पाहिजे, आम्ही पण केलं पाहिजे. वास्तवात काय चाललंय त्याचा तपास नाही, अनुकरण नकोय. काही वाचनात न गेल्यात अहंकारी झाल्यात, काही भजनात न गेल्यात त्याचा मोठा अहंकार आलाय. मी तुला टाळ वाजवता येत नाही, ठेव बरं का, असं बी झालंय. म्हणजे जे घालवायचंय ते आपण ना गोटुंड घेऊन चाललंय, जे सोडायचंय ते डोक्यावर बांधून घेऊन चाललंय. तुझं कामच नाही, तू बस तिथं, नाही का? कोण ज्ञानेश्वरी पाठ आहे, कुणाला काकडा पाठ आहे, कुणाला हरिपाठ पाठ आहे. आणि त्याचा मोठा अहंकार आलाय की मला सगळं पाठ आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणले किंवा हे अर्जुना, वेद विदा जरी झाला, मातीने नता वाया गेला, कणू सांगूनी उपनीला तोंडा दिसता. तू जरी सगळं पाठ जरी केलं तर ज्ञानाच्या दृष्टीनं तू आंधळ आहे. तू जर सगळं पाठ जरी केलं, तुम्हाला कधी कधी वाटत असेल महाराज आहे दयानंद पण असं का वागत आहे काय माहिती. पण ज्ञान आहे, पण ज्ञानाचा विनियोग नाही ना. पण ज्ञान बी जरी झालं तर शब्दाने भरलेलं आहे, ते पण उष्ण ज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं, तुकोबारायांचं उष्ण ज्ञान घेतलंय त्यांनी आणि ते तुमच्यापर्यंत मांडलंय. वास्तविक त्याच्या अंतःकरणाचं ज्ञान झालंच नाही, कारण ज्ञानाच्या ठिकाणी तो गैरहजर असल्यामुळं ते काय झाले, तिथं तुम्हाला ते दिसून येते. महाराज आहे, आम्ही बरे आहे म्हणले, तंबाखू चुळे तुमच्यापेक्षा, असं कितीतरी म्हणता येतं. आता आम्ही बरे आहे ना. असं का होतं की त्याला मुख्य जे ज्ञान आहे ते भेटलं पाहिजे होतं आणि त्या मुख्य ज्ञानाच्या ठिकाणी तो न थांबलं, न भेटल्यामुळं त्याला अहंकार आला आहे. त्याला अहंकार आहे. मी पंढरपूरला गेलो, आज 25 वर्ष वारी करतोय. अहंकार आहे ना, अहंकार आहे. हा घालवायचा आहे. आणि कसं घाला? तो कुठे आहे? आत आहे. मळ कुठे आहे? आत आहे. आतला मळ धुवायचा. बस तुम्ही पांढरा शुभ्र दिसतोय, पण आतमध्ये काय आहे तुम्हाला काय माहिती? आतमध्ये काय चाललंय तुम्हाला काय माहिती? तर हे कोण घालवणार? कोण झालं तिथपर्यंत जाणार? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणले, अंतकाळ जर तुला गाठायचं असं तर तुझी सुटका व्हावी असं कर. आम्ही तर कीर्तनकार प्रवचनकार व्हायला लागलो आणि जग सुधरत चाललो. आम्ही सुधरलोच का नाही? आमच्या ठिकाणी आम्ही गैरहजर राहिलो. असं नको व्हायला. म्हणून काय करायचंय? हा जो नरदेह परत मिळणार नाही. 184चा काळ फिरून आलो. चालूगिरी करण्यासाठी नाही ना. फसवतोय कुणाला? फेटा बांधलाय, मस्त पांढरे कपडे घातले, फसवतोय कुणाला फसवतो? तुलाच फसवतो ना. मी तुम्हाला 2 तास प्रवचन सांगितलं, तुम्ही ऐकलं, चांगलंय म्हणून गेले. काही लोकांनी म्हणले महाराजांचं पटलं नाही, काही लोकांनी म्हणले लय चांगलं पटलं, जे त्याच्या बुद्धीचा निर्णय निश्चय करून दिला. पण फसवलं कुणाला? मलाच ना. चालूगिरी तिथं चालणार आहे का? चिट्टी के पैर में घुंगरू बांधे वो भी अल्लाह सुनता है. देवाला सगळं समजतं. चालूपणा करण्यात अर्थ आहे का? जीव चालूपणा करतो. जीव काय करतो?
चालूपणा करतो. एखाद्या घरी यम आला, बघा चालूपणा कसं करतो. एखाद्या घरी यम आल्यावर मोठा माणूस होता तुमच्या गावात सपाटील, त्यांनी पहिला माणूस आहे ते आम्हाला म्हणले या 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 चहा घेणार, कॉफी घेणार, यम आला. असं कोण विचारलं असेल का? तर चहा कॉफी काहीतरी टाका, थांबा न्यायचंच आहे, जायचंच आहे, चहा घ्या, कॉफी घ्या, नाश्ता करा, पोहे सांगतो. यम आला अजब वाटलं जरा. असं बी आहे का काय या मृत्यू लोकांमध्ये चहा ठेव म्हणणारे माणसं मला कधीच भेटले नाही. पण हा भेटला, चांगला माणूस दिसतोय. यम आली बसायला पाठ भेट दिला आणि यम बसला. आता ह्यांनी चालूपणा काय केला पाटलाने, कॉफीमध्ये ना झोपीची गोळी टाकली अर्धी, कॉफीमध्ये झोपीची गोळी टाकली, नाश्ता बिष्टा केला यमाने. असं कल्पना करा, असं काय होत नाही, असं काय कुठे लिहिलेलं नाही, पण कल्पना करा. महत्वाचं काय, चालूपणा किती करतो जीव. कॉफीत गोळी टाकली, यमाने कॉफी पिली, अशी कल्पना करा. यम झोपून गेला. 2 तासाने उठलं ते. तोपर्यंत याने सगळं ओरखलं, पोशाख घालून बसला. आणि मग निघायचं का? ते म्हणले, यम म्हणला चांगली माणसं दिसतंय तुम्ही. तेवढ्यामध्ये ह्याने चालूपणा काय केलं मी सांगायचं विसरलो. यमाचं बुक घेतलं काढून, यमाचं बुक घेतलं काढून. त्याच्यात पहिलं नाव कुणाचं असेल? ह्याच होतं. ह्याने पहिलं नाव काढलं आणि शेवटच्या पानावर लास्टला ठेवलं. काय केलं? पहिलं नाव लास्टला ठेवलं काढून, शेवट. म्हणजे यमाने जर उठला तर पहिलं नाव कुणाचं दिसावं, सेकंड नाव दिसावं, माझं नको दिसावं. यम म्हणला, बाबा पाटील तू चांगला माणूस आहे, कधीच कुणाच्या गावात गेलो तर मला असं कोण बस उठ नाही केलं, चहा पाणी नाही केलं. आता तू मला नाही नेणार म्हणले, मी जातो आता परत. ह्या गावात बघू म्हणले, आता पाठीमागणं उलट करून बघू पुस्तक. पहिलं पाठीमागणं उलट्या बाजूने पहिलं कोण आहे, तर नाव कुणाचं निघलं असं? अरे चीटी के पैर में घुंगरू बांधे वो मी आला असून तुमचं चालूपणा तिथं नाही ना, इथं चालू शकतो. तिथं नाही, तिथंही पहिलं नाव कुणाचं निघलं? हा नरदेह परत नाही ना, चालूपणा चालत नाही. ते चालूपणा करतात, ज्ञानी बी करतात, अज्ञानी बी करतात, संसारी करतात, परव्यवहारी करतात आणि परमार्थिक सुद्धा करायला लागल्या. नको करायला चालूपणा, तिथं चालत नाही. तिथं म्हणजे न्याय होतो. बघा आता परमार्थाकडे जाऊ. परमार्थाकडे थोडस तुम्हाला त्या स्पर्श करून देतो. थोडकं होऊन जाईल, वेळ तिथनं कधी होईल, पण समजून घ्या. तर परमार्थ करत असताना पहिला देव समजला पाहिजे. परमार्थ करत असताना पहिला देव समजला पाहिजे. देव समजायला कुणाला पाहिजे? गावच्या सरपंचाला अख्खं गाव देव दिसलं पाहिजे. घरच्या घर चालवणाऱ्याला अख्खं घर परिवार देव दिसला पाहिजे. जर असं झालं तर तुमचं गाव अख्खं पंढरपूर होणार आहे आणि घर तुमचं मंदिर होणार आहे. परत रिपीट करू का मी? तुमचं गावचा गाव करता जो आहे, जे काही मंडळी 11 लोक आणि सरपंच, एक मुख्य सरपंच आणि 11 सदस्य, त्यांना अख्खं गाव पंढरपूर दिसलं पाहिजे. सगळ्यांमध्ये पांडुरंग परमात्मा दिसला पाहिजे. आता दिसला पाहिजे. आणि घरकर्त्याला त्या घराला सगळे घरातले मेंबर त्याच्यामध्ये पांडुरंग दिसला पाहिजे. तेव्हा त्याचं गाव पंढरपूर आणि घर मंदिर होईल. आता हे म्हणले महाराज कस काय होईल? तर हे वस्तुता आहेच, पण ज्ञानाच्या ठिकाणी गैरहजर असल्यामुळं हे होत नाही. ते ज्ञान कुठलंय? वास्तविक तुम्हाला आजपासून आहे ना, तुम्ही म्हणणारच नाही महाराज हे खरंच आहे. ज्ञानेश्वरी होत परत हेच सांगते, ते देव कसा आहे या बाजूनी व्यासपीठावर सांगणारे माणसंच नाहीत. या बाजूनी सांगणारे जर माणसं भेटले तर तुम्हाला मात्र गाव पंढरपूर आणि घरचे मेंबर पांडुरंग दिसतील. कसं सांगतो? विश्वभर परमात्मा आपला पांडुरंग आहे का? एक मूर्ती एक दिशी आहे. उत्तर, पांडुरंग परमात्मा आपला विश्वभर आहे का एक मूर्तीतच आहे? अंडरलाईन करा. आता ह्याच्यात आहे ना, बदल नका करू. तुम्ही म्हणले असते एक मूर्ती, मी त्या बाजूने सांगितलं असतं. तुम्ही म्हणले विश्वभर, आता मला ह्या बाजूने सांगणार. आता विश्वभर आहे पांडुरंग परमात्मा म्हणल्यावर तुमच्यामध्ये आहे का नाही? आहे. मग इतरांमध्ये काय आहे? तेच आहे. जळी तळी पाशाने. तुम्ही वाचला, हरी येथे रे हरी तेथे रे, हरी विन नाही रीती रे. तुम्ही वाचला, तुम्हाला वाचून माहितीये. पण अनुभवाच्या ठिकाणी ठेवा. काही गैरहजर असतील, काही हजर असतील, काही अनुभव असेल, काही अनुभव ऐकून असेल, काही लोक वाचून असेल.
तशीच ज्ञानेश्वरी सांगते, सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्मरे अहर्निशी ते वस्तू मेगा. म्हणजे तुमच्यातनं आलेलं प्रमाण मी सांगलं. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रमू, की भ्रांतासी कामू विषयावरी. काय झाले आता 2 प्रमाण सफिशियंट आहे आजच्या प्रवचनात. सर्वांच्या हृदयदेशी, घरातल्या सगळ्याच्या माणसाच्या जे आरंभी आत्मा आहे तो माझा पांडुरंग परमात्मा आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. पण भ्रांत काय झाली, तुम्ही पाटील दिसताय मला, तुमच्या पाटलाच्या आतला खरा पाटील पांडुरंग आहे हे कळत नाही, दिसत नाही. पण हे का दिसत नाही, की ज्ञानाचा अभाव असला पाहिजे. हे तर मान्य आहे का नाही, ज्ञानाचा अभाव असला पाहिजे. देव सगळ्यांमध्ये सम आहे, देव सगळ्यांमध्ये सारखा आहे, देव नाही अशी जागा नाही. मी पुण्यावरनं निघलो तर आमचे साहेब आले हरिभक्ती पारायण, आमचे नितीनजी चौरे मला गाडी घेऊन स्वतः आल्या. तर गाडी ते चालवत होते, त्यांना पण चालवत होतो. विषय समजून घ्या. प्रवचन 10व्याचा भरपूर सांगणारे तुमच्या इथं आलेत, आई माझी मायेचा सागर भरपूर सांगणारे गेले तिथं. पण ह्या विषयाला कोण हातच नाही घातला. त्या विषयाला मी हात घालतो जरा. तुम्ही माझ्या वडिलांच्या ठिकाणी, तुम्ही माझ्या मोठ्या भावाच्या ठिकाणी म्हणून घातला. तुम्ही ज्ञानी. इथं जर जीन्स पॅन्ट वाले असते ना, मी नसते घातली. इथं सांगितलं असतं आई माझा मायेचा सागर गेला असतो निघून. जरा विषयाला हात घालतो. त्या विषयाला हात घातलं तर तुम्ही विचाराने तिकडे जाल. तर त्यांना कोण चाललं सांगितलं, गाडी कोण चालवत होतं, तर त्यांना विचारल्यानंतर ते म्हणले मीच चालवतो. असं समज झालाय त्यांना की गाडी कोण चालवत होतं, मीच चालवतो. मग प्रवचन कोण करत होतं, मीच करत होतो. कीर्तन कोण करत होतं, मीच करत होतो. घर कोण चालवतं, मीच चालवतो. अख्खं गाव चालवणाऱ्याला काय वाटतं, गाव कोण चालवतं, मीच चालवतोय. हे भ्रांती झाली. हे भ्रांती म्हणजे एवढी भ्रांती जर काढली की भ्रांतीच्या पलीकडं देव आहे, त्याला प्रमाण बिगर प्रमाणाचं मी नाही सांगणार. जेणे भ्रांतीपासून निरसले गुरु वाक्याने मन धुतले, आत्मस्वरूपे घातले हरुण्या. मग भ्रांती काय, मी देह आहे, मी देह आहे, हे भ्रांती आहे. देव नाही असं जागा नाही, पण देव दाखवणारा पाहिजे. देव नाही असं नाहीये. पृथ्वी ओत प्रोत भरली आहे. जसं भागवतकार सांगतात, पृथ्वी निधान भरली आहे, परी पायाळून प्राप्ती नाही. आत्मा सदा सिद्ध आहे, परी सद्गुरु लाहे तैसीची प्राप्ती. ओत प्रोत भरलेला आत्मस्वरूप ते आपल्याला अनुभवायला येत नाही. त्याचं कारण काय, त्याचं कारण आहे अज्ञान. मी काल आहे ना ऐकता एक अनुभव वाचत होतो, तर ते म्हणले शेतकऱ्याच्या बापाला माहिती कांद्यात बी आहे, शेतकऱ्याच्या बापाला माहिती कांद्यात बी आहे. पण माझी अशी भ्रांती झाली होती, मी बाजार समितीला आहे, ती बाजार समितीच्या पॅकिंग मध्ये बी आहे मला असं वाटत होतं. पण रात्री कळलं की शेतकऱ्याच्या बापाला माहिती कांद्यातच बी आहे. तर मी त्याचा जरा शोध केला, कसं काय असं. तर ते शेतकऱ्याचा बाप आजोबाला जाऊन भेटलो. म्हटलं कांद्यात बिया आहे असं सांगतं. मला तर आजपर्यंत माहिती होतं की बाजार समितीनं मान्यता प्राप्त बिया दिल्या, त्या तुम्ही पेरता, त्याचं रोपटं बनवता, तेच रोपटं विकता, त्याच्यात कांदे. तसं नाही म्हणले बाळा, ते बी तिथं कुठून आलं त्याचा शोध घे, पिशवीत बी कुठून आलं. मग त्या बियापर्यंत कांद्यात बिया असतं हे मला रात्री कळलं. कसं काय कांद्यात बिया असतं. तुमच्याकडे कांद्यात बिया आहे का नाही, किती कांदे कापले तर निघत्या. हा त्याची रीत आहे. जसं दुधाचं दही, दह्याचं लोणी, लोण्याचं तूप, त्याची पद्धत आहे, त्याची रीत आहे. तसं कांद्यात बी आहेच, पण रीतीनं गेला तर. नाहीतर दांडगाईनं जर मशीन मध्ये घातला तरी बी निघणार नाही. तुमच्या बापाच्या वेळ, तुमचा बाप जरी अख्खं जरी जीवन जरी कांदे कापण्यात घालून ट्रकभर कांदे, तुमचा वेळ, तुमचं कर्म, तुमचे पैसे बाद होते, बियापर्यंत जाणार नाही. मग कांद्यातल्या बियापर्यंत जायला काय करायला लागलं, बापाचे पाय धरला पाहिजे. आजोबाला विचारा, वरचा कांदा अर्धा कापून घ्या, अर्धा कांदा जमिनीत गाडा, 3 महिने त्याला खात दूध पाणी घाला, 3 महिन्याच्या नंतर एक बॉन्ड येईल आणि त्या बॉन्डामध्ये बी येईल. त्या बियाला फक्त फूक मारा, बी कुठं होतं, कांद्यातच होतं ना. मग तसं
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे बीज कांद्यामध्ये होतं तसं देव तुझा आत्मा आहे, तुला भ्रांती झाली. देव तुझा आत्मा आहे, तू भ्रांती झाली आणि देवाच्या ठिकाणी, देवत्वाच्या ठिकाणी तू गैरहजर राहिला आणि मग सगळं म्हणतो मी केलंय. वास्तविक पाहता पुण्यावरनं गाडी आणली ते देवच आहे. सकाळी बायकोनी पाणी तापवून जे तुम्हाला आंघोळीला दिलं ते सुद्धा देवानेच दिलं, पण भ्रांती काय, माझ्या बायकोने दिलं. भाकर बनवून दिलं ते बायकोने नाही दिलं, देवाने दिलं. पण काय झालं, भ्रांती झाली, बायकोने दिलं. ज्या दिवशी तुम्ही अंतःकरणामध्ये तुम्ही देव होत नाही तोपर्यंत बायकोचा दिसायचा. मी एक ठिकाणी सांगत होतो, विश्वभर हवा आहे का नाही, आहे ना, आहेच. मग विश्वभर देव नाही का. रात्री एक आणि मला आड लावलं, म्हणले पंढरपूरला जायची काय गरज आहे. मी म्हणलं हवा भरायला कुठं जातो, हवा भरायला कुठं जातो, हवा तर विश्वभर आहे, टायर मध्ये भरायची ना. हवा भरायला पंचरवाल्याकडे कसं जातो, तो हवा भरायला आम्ही पंढरपूरला जातो. एकदा वर्षभराची हवा भरून आली ना, एक दिवशी चैतन्य निर्माण करून आलो ना, वर्षभर जातं आमचं. तसं तो विश्वभर असणारा पण परमात्मा आपल्याला का दिसत नाही, आपल्याला का अनुभवायला येत नाही, त्याचं कारण आहे अज्ञान. अज्ञान काढण्याची गरज आहे. अज्ञान कसं काढायचं, अज्ञान थोडंसं सांगतो. ही खूप रात्री तुम्हाला रात्रीचा विषय सांगितला, बियापर्यंत कुणाला कसं जायचं. तर तुम्ही जसं शेतकऱ्याला विचारलं, आजोबाला विचारलं, तसं तुमच्या मधला देव आहे का, ते देव करता आहे का, हे मात्र ज्ञानी माणूस कोणतरी भेटला पाहिजे. तुमच्या भागामध्ये काल परवा ज्यांचं निधन झालं, सुमन बापू आंबीर होते, अगदी जवळचे संबंध होते आमचे. मला वाईट वाटले, एक ज्ञानी माणूस तुमच्या माझ्या मधलं निघून गेला. हा, ज्ञानी माणूस निघून, माझे संबंध लई चांगले होते त्यांचे. आता राजाभाऊ आहेत म्हणा, पण त्यांचे चांगले संबंध होते, एकदम ज्ञानी माणूस. तसे माणसं 4 दिवस राहिले तर तुमच्यापर्यंत तो विषय आला असता. तर देव हा सर्वांमध्ये असणारा, देवामध्ये मंदिर आहे. मंदिरात देव नाही असं मला नाकारायचं नाही, देवामध्ये मंदिर आहे असं मला सांगायचं. विश्वभर असणाऱ्या देवामध्ये मंदिर आहे. जर रात्री आपण म्हणतो ते कांद्यात बी आहे, तसं हृदयामध्ये देव आहे. ए नरा आत बघ जरा. आपण कुठं बघायला पाहिजे, आत बघ जरा. जीव हा खरा नोहीर हे माया, तो बुद्धी धर्पणी ब्रह्म रवीची छाया. तुम्ही थांबलेच नाही ना, आम्ही थांबलोच नाही ना. थांबन मग आतमध्ये बघा. आतमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला दर्शन होईल. काय होईल, दर्शन होईल. आणि बाहेर हे प्रदर्शन होईल. प्रदर्शनाचा नाश आहे आणि दर्शन हे शाश्वत आहे. अंडरलाईन करा. काय म्हणलं, दर्शन हे शाश्वत आहे. आणि मग जोपर्यंत बंद करायचं असलं तर मला सांगा. हा, एक 10 मिनिटं घेतो. दर्शन हे शाश्वत आहे. म्हणून काय करायला लागेल, आपला देव समजून घ्यायला लागेल. आपण म्हणतो चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलवे हरिवेळ, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. भगवंत आत्मा आहे, भगवंताच्या ठिकाणी भजन चालू आहे आणि ते भजन समजायला संतांची गरज आहे. आणि ते संत जोपर्यंत भेटत नाही ते भजन तुम्हाला समजायचं नाही. तर पंढरपूरला जाऊ, आम्ही काशीला जाऊ, तीर्थाटन करू, पण हे सगळं कर्म होईल, सात्विक कर्म होईल. पण सुटण्याचा मार्ग नाही, सुटण्याचा मार्ग नाही. सुटण्याचा मार्ग काय आहे, काजळी निघली पाहिजे. काजळी, थोडक्यात काजळी सांगतो. कंदील पाहिलं ना, कंदील 2 दिवस कंदील वापरले, आपला वापर झाला, तर कंदिलाचा आतली ज्योत असून सुद्धा त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचत नाही. याला कारण काय, काजळी. मग हे तर काय झाले, काजळी आली आणि ती काजळी काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, ते काजळी काढायची गरज आहे. आणि काजळी काढणं इतकं सोपं आहे. मी आजीला विचारलं, म्हणलं कंदिलात देव आहे का नाही, आहे. ज्योत आहे का नाही, आहे. मग त्याचा प्रकाश का नाही, प्रकाश लोपलाय. म्हणली येड्या, 2 दिवस वापर झाला, मग काय करायला लागल. म्हणले बाजरीचं पीठ टाका, काचा आतमधून कपडा मारून घे. किती सोपं आहे. चुलीतली राख घेतली, त्या बाजरीचं पीठ घेतलं, त्या काचात हात घालून फक्त साफसफाई घेतली, कॉटनचा कपडा मारून घेतला, प्रकाशमय झालं ना. किती सोपं आहे. अहो तू का म्हणे सोपे आहे, सर्वाहून तुमची ध्वनी, तुमचा आत्मचैतन्याचा प्रकाश हाय तसाच आहे. पण अहम झालाय, गंड झालाय, मी करत्याचा भाव झालाय. आणि मी करता जोपर्यंत मी समजत नाही
तोपर्यंत हा मी कर्त्याचा भाव कायम राहील. जोपर्यंत मी समजत नाही, मी समजलं की बायको देव झाली, आता काय झालाय, नवरा झालाय, हा नवरा मेला पाहिजे. मी नीट समजून घ्या, नाही तर मन दयानंद महाराज म्हणले नवरा मेला. नवरा रूपी अहंकार, नवरा रूपी अहंकार, नवरा रावण, उलट करा बरं, नवऱ्याला उलट करा म्हणजे तुम्हाला कळलं. मी ते मेला पाहिजे म्हणलो, माफ करा, तुम्हाला एखाद्याला कळलं नाही तर गोंधळ नको मला व्हायला, नाही का. कोणतरी ऐकायला म्हणलं नवरा रावण, रावण रूपी देहंकार झालेला, तो रावण रूपी देहंकार जोपर्यंत संतांच्या चरणावर लीन होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्ही भेटत नाही. परमार्थ म्हणजे तुम्हाला तुम्ही भेट नाही, तुम्हाला म्हणजे तुम्हाला स्वतःला मी कोण आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत विषय कळायचा नाही. एकदम सुपर फास्ट विषय सांगितला बाबा, आणि का वेळ कमी मिळाला, आता तुम्ही परत बोलवा ह्याच्यानंतर. हा जो विषय वेगळा आहे माझा, हा विषय समजून घ्यायला तुम्ही लायकीचे, तुम्ही तसे वाटले म्हणून मी इकडे हात घातला. तुम्ही पांडुरंग परमात्मा जर तुम्ही म्हणले असते ना तसं मी तसं चालला होतो. माझा नांगर जसं जमीन आहे तसा लावला जातो, माझा नांगर जसं जमीन आहे तसा लावला जातो. तुम्ही लायकीचे टोपीवाले दिसले म्हणून मी इकडे हात घातला. विषयाला हात घालत नाही कोण, ह्या विषयी हात घातला पाहिजे. ह्या विषयाला हात घातला तर मग मात्र तुम्ही सुखी व्हाल. तुम्ही सुखीच आहे पण भ्रांती झाली, तुम्ही आम्ही सुखीच आहे पण भ्रांती झाली. आता शेवट तुम्हाला पॉइंटला आणतो. रात्री बायकोनी भाकर घातली तर बायकोच्या मध्ये आत्मस्वरूप म्हणजे देव होता म्हणून भाकरी केली. सकाळी उठली, आंघोळीला पाणी दिलं, तुम्ही आंघोळ केली, बायकोच्या मध्ये देव होता म्हणून पाणी दिलं, तुम्ही बी तुमच्या वती होता म्हणून तुम्ही आंघोळ केलं, हे मान्य करा. जर तुमच्या मधला निघून गेला असता तर बायकोनी तुमचं बकेट पाण्याचं तुमच्या बाथरूम मध्ये नसतं ठेवलं, रस्त्यावर ठेवलं असतं. म्हणजे तुम्ही रोज बाथरूम मध्ये आंघोळ करता देव आहे म्हणून, देव नसला की आंघोळ कुठं, म्हणजे तुमचा देव तुम्हाला आहे. आज कळलं, आज कळलं. आता तो कसा विनियोगात आणायचा, त्याची साधना काय. औटा हातावर विठवा उभा अतिशय समचरणाची शोभा त्या पंढरीची जा रे बाबा. कुठल्या पंढरीचा, पहिले हा पंढरपूर बघ रे, नंतर त्या पंढरपूरला जा. ठाईचं बोल सुने करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा आजप आजपणे उलट प्राणाचा, तिथे हे मनाचा निर्धार. ज्ञानदेव मौन जप माळांतरी, पहिले हे पंढरपूर बघ, मग पंढरपूरला जाऊ आपण, नाचत गाव आनंदात जाऊ. मग वारकरी हो, वारकरी. अजून वारकरी झालोयच कुठं, बाह्यांगाने झालोय आम्ही, बाह्यांगाने झालोय. मस्त बुका लावलाय, अष्टगंध लावलाय, कपडे परिधान केलं बाह्यांगाने. तुम्ही त्या वारकऱ्याला माझ्यासारख्या म्हणला किती वाजता पंढरपूरला चाललाय रे बाबा, सांगितलं नाही थोडा 25 वर्ष चालू, म्हणजे किती मोठा अहंकार. वारकरी होण्यास आता सुरुवात झाली. वारकरी कुठं, ज्यांनी 6 वर वार केले त्याला वारकरी, ज्यांनी 6 ताब्यात घेतले त्याला वारकरी. हा विषयाकडे मला हात घालायचा होता. बरेच विषय राहिले. अंतकाळ गाठण्यासाठी भगवंत ज्यावेळेस बिछाण्यावर पडावं त्यावेळेस ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे, हे जोपर्यंत त्याचा निश्चय होत नाही तोपर्यंत हा देव स्वरूपाला प्राप्त होत नाही. अंतकाळ गाठण्यासाठी हा प्रयास करायचा. ते ओतप्रोत असणार ब्रह्म, ओतप्रोत असणार चैतन्य, तेच सुख आहे, तेच सुख माझ्यामध्ये ओतप्रोत आहे. माझी भ्रांती झाली होती. मी म्हणतो इकडं जरी नाही गेला तर कमीत कमी माणसासारखं राहा, माणूस तरी हो, माणसाच्या नियमाने चाल. कबीर महाराज म्हणले काय करतो, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, फूल नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर. नाही परमार्थात आला तरी चालत, नाही वारकरी बनला तरी चालत, नाही काही केला तरी चालत. कमीत कमी हे माणसासारखं राहा, माणूस हो. अजून माणसासारखे झालेच नाही. लय कमाई केली, क्या किया रे, लय मोठी कमाई केली ना, लय मोठी कमाई केली. लय जाताना मात्र हात पात्र सिकंदर हात खाली ठेवून गेला, तू काय घेऊन झाला.
सिकंदर सारखा हात बाजूला ठेवून गेला. हा, मग आपण बी इथनं काही घेऊन जाणार नाही. एकच शिदोरी न्यायची, ती कुठली? अहममतेची लवड सोडी माती न पावती बापुडी म्हणून जन्म मरणाची दुतडी डवळे तरी मला लक्ष मध्ये आता प्रवेश नको. 7 दिवसामध्ये आपल्या ह्याच भूमीमध्ये ज्यांनी साक्षात्कार करून घेतला म्हणून सप्ताह करतो आपण. तर आपल्यालाही करता येईल. भरपूर वेळ आहे, भरपूर वेळ आहे. ज्ञानाच्या ठिकाणी दिवा आपला आपला लावून घ्या. अज्ञान ते काजळीचं काढून घ्या. प्रवचन रूपी आईला समर्पण. आई जन्मामध्ये मिळती, आई जन्मातनं निघून गेली. आज संतोष घरी जाईल. जेव्हा घरी जाईल तेव्हा आई राहणाऱ्या त्या रूम मध्ये जाईल. त्यावेळेस त्याचा आईची चप्पल बघल, आईची साडी बघल, आईचे कपडे बघल. तेव्हा मात्र त्याची आई डोळ्यासमोर दिसत. दाबरो आई वडील माता पिता केवळ काशी हा भूमीचा आपला ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती दादा, सोपन काकाची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी. या भूमीमध्ये मी दुबळा काय सांगू, आई वडिलांना सांभाळा म्हणून. संस्कारित भूमी आहे, हे सांगायलाच नाही पाहिजे. हे तुम्ही ज्ञानोबा तुकोबाची पोरं आहे, तुम्हाला काय सांगणार, तुम्ही आई वडिलांना सांभाळ. पण आता सांगावं लागायला लागलं. हे आमचं दुबळेपण आहे. संस्कार पोरांवर पाहायला पाहिजे. नवीन पिढी मला इथं दिसत नाही प्रवचन, ती आली पाहिजे. प्रयत्न विनंती, स्मरण स्पर्श विनंती करतो. नवीन पिढीला परमार्थात आणण्याचं काम करा. आणि जे ज्ञानी लोकांचा संप्रदाय, जसं ते ज्ञानी लोकांचा संघ त्या नवीन पिढीला लागला पाहिजे. नवीन पिढीला लागला पाहिजे. आपला वसा वारसा वारकरी संप्रदाय चालला पाहिजे. या प्रवचनातनं तेवढं काम करा. ज्यांना मी जिथं हात घातलाय ज्ञानाला, थोडं सांगत गेलो. शिळीनं आपलं शेंडे कापत गेला करत, वेळच तेवढा होता. थोडं त्याच्यावर विचार करा. आणि आईच्या माध्यमातून मला तुमच्या समोर बोलायची थोडासा वेळ मिळाला. जनाई बाई रावसाहेब साळुंके, त्यांना या अंजना बाई, तर साळुंके कुटुंबांना या दुःखातनं सहन करण्याची ताकद देऊ. ही परमेश्वराच्या ठिकाणी प्रार्थना. काका स्पर्श झालाय कधीच आपल्याला नाही का थांबवायला सांगितले. या तुमच्यापैकी कोण गावचे कोण महाराज असतील, हरिभक्ती पारायण असतील, पुढे यावं. 1 मिनिट बोला तुम्ही. कुणाला बोलाले बोलवा तुम्हाला. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री